दिल्लीत भाजपला 27 वर्षांनंतर सत्ता मिळाली आहे। काल रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। पण नेत्यांच्या मनात एक धाकधूक कायम आहे। भाजपला राज्यात चौथा मुख्यमंत्री मिळाला असला तरी आधीचा इतिहास पक्षाच्या सध्याच्या नावलौकिकतेला साजेसा नाही। पक्षाच्या राज्यातील पहिल्या मुख्यमंत्र्यांपासूनच नामुष्की ओढवली होती। ती चूक पक्ष पुन्हा करणार नाही अशीच चर्चा आता रंगली आहे। भाजपचा दिल्लीचा इतिहास काय होता आणि मुख्यमंत्री पदासाठी रेखा गुप्तांनाच का निवडलं समजून घेऊया। नमस्कार, मी दिव्या हुरकट रांदड, तुम्ही बघताय सरकारनामा। भाजपला पहिल्यांदा 1993 मध्ये दिल्लीत सत्ता मिळाली। मदनलाल खुराना हे भाजपचे पहिले मुख्यमंत्री होते। मात्र हवाला प्रकरणात त्यांचं नाव आल्याने कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांना राजीनामा द्यावा लागला। खुराना हे केवळ 27 महिने मुख्यमंत्री पदावर होते। त्यानंतर भाजपने साहिब सिंग वर्मा यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ टाकली, पण तेही फार काळ या पदावर टिकले नाहीत। 31 महिन्यातच त्यांनाही राजीनामा द्यावा लागला। कांद्याचे वाढलेले भाव त्यांच्या अंगलट आले। नागरिकांमध्ये नाराजी वाढल्याने पक्षाला त्यांचा राजीनामा घ्यावा लागला। विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने शिल्लक असताना भाजपला मुख्यमंत्री बदलावे लागले। वर्मा यांच्यानंतर सुषमा स्वराज मुख्यमंत्री बनल्या। त्या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरल्या। मात्र त्यांनाही केवळ 52 दिवस मिळाले। विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपचं कमळ फुललं नाही। काँग्रेसने भाजपचा पराभव करत सत्ता काबीज केली आणि सलग 15 वर्ष राज्यात काँग्रेसची सत्ता होती। आता भाजपला 27 वर्षांनंतर दिल्लीत सत्ता मिळाली आणि मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी निवडलं दिल्लीतील शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या आमदार असणाऱ्या रेखा गुप्ता यांना। रेखा गुप्ता दिल्ली भाजपच्या सरचिटणीस आणि भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष देखील आहेत। 50 वर्षीय रेखा गुप्ता यांचा जन्म हरियाणामधील जिंद जिल्ह्यातील नंदगड गावात 1974 मध्ये झाला होता। त्यांचे वडील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी पदावर होते। 1976 मध्ये त्यांचं कुटुंब दिल्लीत स्थलांतरित झालं, तेव्हा त्यांचं वय अवघं 2 वर्ष होतं। त्यानंतर त्यांनी प्राथमिक पासून ते उच्च शिक्षणापर्यंत संपूर्ण शिक्षण हे दिल्लीतच घेतलं। रेखा गुप्ता यांना 2015 मध्ये आणि 2020 मध्ये विधानसभा निवडणुकीत शालीमार बाग मतदारसंघातून तिकीट दिलं गेलं होतं, जिथे त्यांना 2015 मध्ये आम आदमी पार्टीच्या वंदना कुमारी यांनी जवळपास 11,000 मतांनी पराभूत केलं होतं। त्यानंतर 2020 मध्ये त्यांचे पराभवाचे अंतर हे 3,400 मतांच्या जवळपास होतं। मात्र 2025 मधील विधानसभा निवडणुकीत त्यांनी वंदना कुमारी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला। रेखा गुप्ता या अभाविपशी संबंधित आहे। सांगितलं जातंय रेखा गुप्ता यांचं नाव RSSने सुचवलं होतं आणि भाजपने त्यावर शिक्कामोर्तब केला। मात्र भाजपचा दिल्लीतला इतिहास पाहता रेखा गुप्ता किती कार्यकाळ पूर्ण करतील याकडे आता देशाचं लक्ष लागलंय। याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका।